सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। स्वामी माय लाईफ शीतल या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करत आहे। आता वटपौर्णिमा येत आहे, त्याचबरोबर बघा बऱ्याचशा ताईंची लगबग चालू आहे वटपौर्णिमेसाठी साडी घेणं, खरेदी करणं, त्याचबरोबर वटपौर्णिमेसाठी पूजा साहित्य जसं की वटपौर्णिमा पूजा साहित्य किट हे आपल्याकडे मिळतं। कारण काय मिळतं, बऱ्याचशा ज्या ताई आहेत त्यांना वर्किंग वुमन आहेत किंवा काही ताई जॉबला जातात किंवा काही ताईंना लहान मुलं असल्यामुळे वेळ भेटत नाही मार्केटमध्ये जाण्याचं किंवा पावसा पाण्याचे दिवस चालू आहेत, त्यामुळे सगळं पूजा साहित्य अगदी तुम्हाला घरपोच उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही माझी आहे आणि तुम्हाला सगळं पूजा साहित्य घरपोच मिळणार आहे। तर आज बघा माता लक्ष्मींची छान अशी आपण पूजा करणार आहे आणि बऱ्याचशाच ताईंना बऱ्याचशाच दादांनी जसं की तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितलाच असेल की दीपक दादांनी त्यांच्या मिसेसला गिफ्ट देण्यासाठी पर्स आपल्याकडे बुक केली। तर बऱ्याच दिवसापासून एक पर्स होती माझ्याकडे, त्याच्याबद्दल बऱ्याचशाच ताई मेसेज करायचे, ती पर्स उपलब्ध नव्हती पण खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये त्या पर्स मी बनवून घेतल्यात आणि क्वालिटी खूप चांगली आहे बरं का। कारण मॅडम जी आहे त्या पर्सला बरोबर 2 वर्ष झालेले आहेत, तरी जशी आहे तशी आहे। त्यामुळे ती पर्स सुद्धा तुम्ही गिफ्टसाठी म्हणजे वटपौर्णिमा स्पेशल गिफ्ट तुमच्या दादांकडून तुम्ही घेऊ शकता। म्हणजे तुम्ही तुमच्या मिस्टरांना सांगा की मला ही पर्स तुम्ही गिफ्ट करा वटपौर्णिमेनिमित्त। जास्त प्राइस नाहीये, फक्त 200 रुपये प्लस शिपिंग चार्ज आहे त्या पर्सचे। त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीच्या सुंदर छान अशी आपण पूजा करणार आहे, तर अगदी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओ कोणीही मध्ये स्किप करायचा नाहीये। माता लक्ष्मीची प्रभावी सेवा, त्याचबरोबर स्वामी माऊली ताईंकडे जाणार आहेत आणि एक नवीन सेवा जसं की आपण बरकत किटची सेवा करतो, धनलक्ष्मी सेवा करतो, त्यासोबत एक नवीनशी सेवा तुम्हाला मी आज दाखवणार आहे। तर छोटीशी एक धनाची कोठी आपण म्हणतो, ती कोठी चांदीची बनवून घेतलीये। त्या कोठीमध्ये आपलं सौभाग्य अलंकाराची प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी पूजा करायची आहे। मंगळसूत्र ठेवा, अंगठी ठेवा, नाकातली नथ ठेवा, म्हणजे तुम्हाला जे शक्य आहे ते त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ठेवून सेवा करायची आहे। तर मी चांदीची कोठी बनवून घेतलेली आहे सेवेसाठी, कारण त्याचं महत्व तुम्हाला माहिती आहे। जे ताई आपल्या सेवा करतात त्यांना खूप चांगले रिझल्ट आणि खूप चांगले अनुभव येतात बरं का। आपल्या सेवा खूप प्रभावी आणि चांगल्या आहेत। जसं की तुम्ही बघू शकता सेवेमधून 83 लाखाचं घर झालं, 99 लाखाचं कर्जदाराचं माफ झालं। कारण कसं असतं माहितीये का, आता एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करते, बऱ्याचशाच ताई असं सुद्धा मला विचारतात की शीतल ताई गॅरंटी आहे का काम होईलच, या पूजेचं फळ मिळेल? गॅरंटी वॉरंटी स्वतःची सुद्धा नसते आपली बरं का, गॅरंटी स्वतःची सुद्धा नाहीये, माणसाची सुद्धा गॅरंटी नाही। त्यामुळे त्या पूजेने फळ मिळेल की नाही ह्याची वॉरंटी मात्र तुम्हाला मी देऊ शकते। वॉरंटी म्हणजे काय, सेवा प्रत्येक ठिकाणी बघा तुम्ही मोबाईल घ्या, कुकर घ्या, मिक्सर घ्या, फ्रीज घ्या, त्याची गॅरंटी नसते, वॉरंटी असते 2 वर्षाची 3 वर्षाची। तुमची सेवा म्हणजेच तुमची वॉरंटी असते, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। कारण सेवेमध्ये जर तुमच्या शंका असतील, विश्वास नसेल तर तुमचं कोणतंही काम सकारात्मक आणि पॉझिटिव्ह होणार नाही। त्यामुळे प्रत्येक सेवेमध्ये तुमचा विश्वास असायला पाहिजे। विश्वास असेल तरच तुम्हाला त्या सेवेची फलश्रुती आणि फळ मिळते आणि त्या सेवेमध्ये असणारं सातत्य, कारण तुम्ही किती भक्तिभावाने किती प्रामाणिकपणे सेवा करता हे पण महत्वाचं आहे। तर चला सुंदर अशा माता लक्ष्मीची सेवा करा। तर बघा माता लक्ष्मीची ही एक ताई आहेत नांदेडचे, त्यांची बुकिंगची मूर्ती आहे। आता पल्लवी उमरेने पर्स बुक केली। तर आता तुम्हाला सांगायचं म्हणजे एक मजेदार किस्सा, प्रत्येक जण म्हणते की शीतलताई तुझ्या हातून पूजा करून ती पर्स पाठव, कारण त्याच्यामध्ये लक्ष्मी ठेवणार आहे, तिचे बिझनेस आहे साडीचा। तर ही जी साडी तुम्ही सुंदरशी बघताय ही सुद्धा मी शिवशाही नेटवर्क पल्लवी उमरेकडून घेतली। तर ह्या साडी तुम्हाला जर हवी असेल तुम्हाला वटपौर्णिमेसाठी तर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये तिचा नंबर देत आहे, फक्त व्हॉट्सअप मेसेज करा, ह्या साडीचा स्क्रीनशॉट पाठवा किंवा तिच्याकडे भरपूर कॅटलॉग आहेत, तुम्ही त्याच्यावरती तुझ्याकडून साडी बुक करू शकता। तर अशी वटपौर्णिमा स्पेशल साडी सुद्धा तुम्हाला तिच्याकडे मिळेल। आंबा कलर आहे, खूप सुंदर आणि बजेटमध्ये आहे बरं का, काहीतरी 1100-1200 रेंज पर्यंत ही साडी आहे, जास्त कॉस्टली नाही पण दिसायला सुंदर सोबर आणि छान दिसते। तर ही साडी तिने पाठवलेली आहे, तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता। त्याचबरोबर बघा भरपूरशा गोष्टी उपलब्ध करण्याचा माझा प्रयत्न चालू आहे। बऱ्याचशाच ताई खूप दिवसापासून माझ्या व्हिडिओमध्ये हे मंगळसूत्र बघतायत, ते त्यांना हवं आहे, तर हे मंगळसूत्र सुद्धा तुम्हाला लवकरच मिळेल आणि आपल्या चॅनलवरती भरपूर काही गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील। त्याचबरोबर बघा सुंदर अशी लक्ष्मीची सेवा प्रभावी आणि स्वामी बघा आशीर्वाद देणाऱ्या मुद्रेमध्ये ते सुद्धा ताईंकडे निघाले, त्यांची सुद्धा सकाळी विधिवत पूजा झालेली आहे। तर आजची पूजा छान अशी माता लक्ष्मींची असणार आहे। आज वार शुक्रवार आहे, तर जे तुम्ही आसन हातरलेलं बघताय लाल कलरचं खाली, ते लाल कलरचं आसन सुद्धा आपल्याकडे मिळतं। ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा। तर लक्ष्मी मातेची तुम्ही लखोपती कोणी बनतो, कोणी करोडपती बनतो, कोणी धीरूभाई अंबानी बनायचं असते, कोणाला कोणी बनायचं असते, पण कसं असतं माहितीये का, ह्या सगळ्यासाठी तुमचं कर्म, तुमची सात्विकता आणि तुमच्या सेवेमधली सकारात्मकता ही चांगली असावी लागते बरं का।
कारण सेवा तेव्हाच फळ, म्हणजे फक्त सेवा करून पैसा प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार नाही, तर ज्या तुम्ही काही सेवा करताय त्या सेवेमधून तुम्हाला यश मिळतं. तुमचं जसं की कोणताही व्यवसाय असेल, उद्योग असेल, त्या उद्योगामध्ये कितीतरी पटीने यश देण्याचं काम ह्या सेवा नक्की करतात. त्यामुळे तुमच्या कष्टाला यश देण्याचं काम ह्या सेवा करतात. असं मला की देहारी पलंगावरती बिना सेवा करताच तुम्हाला फळ मिळेल, तर असं होणार नाही. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला सेवा करावी लागते, कष्ट करावे लागतात. पण आता एका ताईंचं बघा, तुम्ही बघा कालच्याच व्हिडिओला एक कमेंट आहे, ताई माझ्या भावाचा खूप मोठा व्यवसाय आहे, खूप मोठे पैसे घरी येतात, पण पैसा टिकत नाही. कारण कसं असतं, लक्ष्मी अशी धरून ठेवायची नाही, लक्ष्मी नेहमी सोडत जा. कधी तुमच्या बायकोला साडी घेत जा, कधी मुलांना खाऊ घेत जा, कधी म्हणजे स्वतःच्या आपल्या घरच्या माणसांची मन दुखवून कोणताही पैसा जपून ठेवण्याचा प्रयत्न करायचा नाही. कारण पैसा असा केल्याने तो नष्ट होतो आणि असा केल्याने पैसा वाढतो. त्यामुळे पैसा हा असा तुम्हाला करायचा आहे, कारण लक्ष्मी आहे, ती लक्ष्मी स्थिर नसते, चंचल असते. त्यामुळे तुमचा पैसा टिकत नाही किंवा खूप कमवून सुद्धा राहत नाही, त्यावेळेस तुम्हाला असं करण्याची गरज आहे. म्हणजे काय, तुम्हाला दान धर्म जास्तीत जास्त करायचा आहे. दान केल्याने तुमचं धन वाढतं आणि असं जपून ठेवल्याने धन कालांतराने नष्ट होतं. त्यामुळे दान करण्याची वृत्ती ठेवा, तुम्हाला असं दान करायचं आहे. त्यामुळे जी लक्ष्मी आली त्यातला 1 रुपया 1 भाग तरी तुम्ही दानासाठी नक्की वापर करा. दान केल्याने धन वाढते आणि जपून ठेवल्याने धन कालांतराने नष्ट होते. त्यामुळे तुमची नेहमी दुसऱ्याला देण्याची वृत्ती असावी, दुसऱ्याची घेण्याची वृत्ती जास्त नसावी. कारण जे आहे त्याच्यामध्ये सुखी समाधानी राहायला शिका. तर चला, माता लक्ष्मीची अखंड लक्ष्मी प्राप्ती, त्यासोबत कर्जमुक्ती, त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा व्हावी, तुम्हाला लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावा, अखंड लक्ष्मी व्हावी आणि अखंड लक्ष्मी स्थिर व्हावी, म्हणून काही सेवा मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्हाला करायची आहेत. तर तुम्हाला त्या सेवेची आज मी विधी दाखवणार आहे. छान आजचा व्हिडिओ असणार आहे, अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी काही अनुभव सुद्धा बऱ्याचशा ताईंचे कधी कधी मी सांगत असते, पण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे सर्वांनी. तर चला, आपण छान आता माता लक्ष्मीची पूजा करूया. माता लक्ष्मीच्या सेवेसाठी मी तुळशी वृंदावनाची छानशी रांगोळी काढलेली आहे. त्याच्यावरती आपल्याला थोडंसं हळदी कुंकू अलंकरित करायचं आहे. तर हा तुळशी वृंदावन रांगोळी साचा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचा आहे. त्याचबरोबर बघा, सहस्त्र कमळ दल हा एक रांगोळी साचा खूप शुभ मानलं जातं. तुम्ही धनलक्ष्मी कुंचन सेवा करताना सहस्त्र कमळ दल किंवा तुम्ही ज्ञानकमळ हे रांगोळी साचे तुम्ही तुमच्या लक्ष्मी सेवेसाठी घेऊ शकता. तर अशा ह्या 2 आज रांगोळ्या काढलेल्या आहेत लक्ष्मी मातेच्या पूजेसाठी. तर बघा, सुंदर अशी स्वामींची पूजा सुद्धा झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर स्वामींनी खूप सुंदर असा बघा फुलांचा हार घातलाय माऊलींना. माऊली किती गोड दिसत आहेत बघा. आणि छान अशी पूजा झाली आहे. तर हे चिनी गुलाब जे आहेत ते खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये आपल्याकडे आलेले आहेत बरं का, भरपूर. म्हणजे मला फुलं रोज देवपूजेसाठी लागतात. तर सकाळी मी ही पूजा देवदेवतांची करून घेतली. आता टाइम झालेला आहे 3:30चा. कारण कसं आहे की सकाळी पूजा झाल्यानंतर मी दुपारी माता लक्ष्मीची पूजा 3, 3:30, 4 किंवा 7, 6 वाजता सुद्धा करते. तर हे जे स्वामी माऊली तुम्ही बघताय ते सुद्धा एका ताईंकडे जाणार आहेत. आशीर्वाद मुद्रेमध्ये स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे. त्यासोबत बघा अन्नपूर्णा माता विराजमान आहेत. तर या सगळ्या देवीदेवतांच्या मूर्त्या आहेत त्या आपल्याकडे मिळतात. त्यासोबत बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा हा दिवा आहे, ज्याला आपण स्वस्तिक दिवा असं म्हणतो. कारण स्वस्तिक हे प्रत्येक कामामध्ये म्हणजे आपल्या शुभ कार्यामध्ये स्वस्तिकाशिवाय शुभ कार्य पार पडत नाही. कारण प्रत्येक कार्याचा शुभारंभ हा स्वस्तिकपासून मंगलमय कार्य सुरुवात होते. तर अशी छानशी आजची पूजा आहे. त्यासोबत तुम्ही हे जे बघताय ह्यालाच मी ह्याला कोठी असं म्हणते. म्हणजे ही मी खास चांदीची कोठी बनवून घेतली बरं का. तर ही जी कोटी आहे त्या कोटीची आज तुम्हाला सेवा विधिवत बघायला मिळेल. तर ही कोटी आहे, धनाची कोटी भरू शकता किंवा सोन्या नाण्याची चांदीची तुम्ही कोटी भरून ठेवू शकता. खूप सुंदर ही कोटी आहे. तर ही बघा आजच आपल्या बनवून आलेली आहे. तर ही चांदीची आहे बरं का, प्युअर. ह्याच्यामध्ये तुम्हाला मी आजची सेवा दाखवणार आहे. आता हे मंगळसूत्र जे बघताय ते मंगळसूत्र तुम्हाला माहिती आहे, पाठीमागं मी बनवलं होतं आणि बऱ्याचशाच ताईंना हे मंगळसूत्र आवडलं होतं. तर हे जे मंगळसूत्र आहे ते मंगळसूत्र तुम्ही जे बघताय हे पुना गाडगिळमध्ये मी बनवून घेतलेलं आहे बरं का. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं हे माझं मंगळसूत्र आहे. कारण मला ही डिझाईन खूप आवडली होती म्हणून मी हे पुना गाडगिळमध्ये बनवून घेतलं होतं. जवळपास आता बऱ्याच ताई विचारते ती किती तोळ्याचं ताई आहे. तर हे 2 तोळ्यामध्ये मंगळसूत्र बनवून घेतलेलं आहे मी. तर तुम्ही सुद्धा पुना गाडगिळमध्ये ही डिझाईन तुम्हाला नक्की मिळेल. तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणता की ताई मंगळसूत्राच्या डिझाईनचा फोटो टाक. तर तुम्ही आता स्क्रीनशॉट घ्या आणि पुना गाडगिळमध्ये किंवा तुमचे जे ज्वेलर्स आहेत त्यांच्याकडे तुम्हाला ही मंगळसूत्राची डिझाईन नक्की मिळेल. जवळपासच्या ज्वेलरकडे तुम्हाला ही मंगळसूत्र डिझाईन मिळेल.
केवडा मोगरा अगरबत्तीची धूपकोन आहे, तो मला खूप आवडतो. लक्ष्मी मातेला प्रिय गुलाब आहे, त्यासोबत केवडा आहे, त्याचबरोबर मोगरा आहे. त्यामुळे मी केवडा, मोगरा, गुलाबाचा धूपकोन आणि अगरबत्त्या म्हणजे पूजेसाठी घेते, कारण सुगंध खूप छान आहे आणि ह्याच्याने कोणतेही साईड इफेक्ट होत नाही किंवा तुम्हाला ह्याच्या वासाने त्राससुद्धा होत नाही. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा गुलाबाचा धूपकोन आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा धूपकोन आहे. ज्या ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर हा धूपकोन ऑर्डर करायचा आहे. त्यासोबत बघा, बरोबर 2.5 तास चालणारी तुपाची पंती तुम्ही बऱ्याचदा आपल्याकडून घेता. बरोबर अडीच तास चालणारी ही तुपाची पंती आहे. तर ही सुद्धा आपल्याला माता लक्ष्मीच्या सेवेसाठी प्रज्वलित करायची आहे. बरोबर 2.5 तास चालणारा हा तुपाचा दिवा आहे. तो तुम्ही 2 लावू शकता किंवा 1 लावू शकता. तर ही एक पंती आहे. तर ही पंती तुम्हाला हवी असल्यास खालील दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. लक्ष्मी सेवेसाठी तुम्ही 2 पंत्या किंवा अगदी एखादी लावली तरी चालते, कारण तुमच्या घरात कशी जागा आहे त्याच्यावर डिपेंड करते. प्युअर शुद्ध गाईच्या तुपापासून बनलेली ही पंती आहे. ही पंती सुद्धा तुम्ही माता लक्ष्मीच्या सेवेसाठी घेऊ शकता. आता बघा, मी तुपाच्या दिव्याची विधिवत पूजा केलेली आहे. तुम्ही सुद्धा विधिवत तुपाच्या दिव्याची पूजा करा. त्याला हळदी कुंकू फूल वगैरे वाहू शकता. त्याचबरोबर बघा, खूप सुंदर. आता हे डबे तुम्ही बऱ्याचदा मला विचारतात आई हे डबे कुठे मिळतात. तर हे जे डबे आहेत ते फुलं ठेवण्यासाठी देवी देवतांना मिळतात. तर हे फुलं ठेवण्यासाठी खूप चांगले आणि सुंदर क्वालिटीचे डबे आहेत बरं का. ह्याच्यामध्ये 8-10 दिवस सुद्धा तुमची फुलं चांगली राहतात. तर हे डबे सुद्धा बऱ्याच ताईंना हवे असतात. तर आता आपल्याकडे हे उपलब्ध नाहीयेत, पण जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला ह्या डब्यांचे व्हिडिओ सुद्धा बघायला मिळतील. दीपक ज्योती नमस्तुते. तर लक्ष्मीची सेवा करताना तुम्हाला लक्ष्मी मातेचा अभिषेक पण करायचा आहे. त्यामुळे आता हे ताईंची पूजा करून फक्त मूर्ती मी पाठवणार आहे, पण तुमच्या घरी आल्यानंतर ह्या मूर्त्या त्यांचा विधिवत तुम्हाला अभिषेक सुद्धा करायचा आहे. तर आता जी मूर्ती बघताय ती लक्ष्मी मातेची मूर्ती ताईंची आहे. तर एका ताईंनी, जशी माझ्या देवघरामध्ये तुम्ही नेहमी मूर्ती बघता, आता माझ्या देवघरामध्ये बघा ही लाल कलरची मूर्ती आहे, ती सुद्धा बऱ्याचशाच ताईंना आवडते. तर ती मूर्ती सुद्धा उपलब्ध आहे. पण ह्या ताईंना पितळेची मूर्ती हवी होती, त्यामुळे त्यांनी ही पितळेची मूर्ती घेतलेली आहे. तर बघा, माता लक्ष्मीला अलंकारित करण्यासाठी मी असे 2 हळदी कुंकवाचे करंडे प्युअर पितळेचे ठेवलेले आहेत, कारण हे ताईंचे त्या ऑर्डरचे आहेत बरं का. त्यांची इच्छा होती की त्यांची लक्ष्मीची मूर्ती खूप छान अशी मी पूजा करून पाठवावी, कारण प्रत्येकाचीच लक्ष्मीची मूर्ती किंवा देवदेवताच्या मूर्त्या पूजा करून येतात, पण व्हिडिओ बनवायला तेवढा वेळ मिळत नाही. तर बघा, सुंदर अशी ताईंची माते लक्ष्मीची पूजा केलेली आहे. त्याचबरोबर बघा, हे गुलाबाचं अत्तर आहे. माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपण गुलाबाचा अत्तर सेवेसाठी घेतो. तर हा जो दिवा तुम्ही बघताय प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा, त्या पंतीमध्ये मी थोडंसं गुलाबाचं अत्तर सोडते, कारण माता लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी हा सुगंध सगळ्या घरभर दरवळतो. त्याचबरोबर बघा, माता लक्ष्मीला सुद्धा आपल्याला एक गुलाबाचं फूल व्हायचं आहे. तर त्या गुलाबाच्या फुलाला सुद्धा आपल्याला सुगंधी हे अत्तर लावायचं आहे माता लक्ष्मीसाठी. हे बघा, कारण माता लक्ष्मीच्या मूर्तीला अत्तर लावण्यापेक्षा फुलाला लावायचं, त्याचा सुगंध खूप सुंदर येतो. तर हा बघा, गुलाबाचा अत्तरची बॉटल आहे, माता लक्ष्मीच्या सेवेसाठी लागते. तर हे जे आपण आता जे फुल अत्तर लावलं ते माता लक्ष्मींच्या चरणी अर्पण करायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 हे या करंड्याचे हे आहेत बरं का, टोपण आहे त्या करंड्याचे. तुम्ही आता जे बघितलं त्या करंड्याचे हे टोपण आहेत, कारण हे हळदीचे करंडे बऱ्याच ताईंना हळदी कुंकवाचे करंडे हवे असतात. त्याचबरोबर बघा, सेवेसाठी माता लक्ष्मीच्या मी धन घेतलेले आहेत, त्याचबरोबर तांदूळ सुद्धा घेतलेले आहेत. तर ही लक्ष्मी मातेची तुम्ही मूर्ती बघताय ही सुद्धा ताईंची ऑर्डरची आहे. तर ह्यांची सुद्धा आज विधिवत आपल्याला सेवा करायची आहे. बाप्पा आहेत, सकाळीच पूजा केली, पण आता मी पूजेमध्ये ठेवते. तर ताईंनी गोड अशी गणपती बाप्पांची सुंदर अशी मूर्ती घेतलेली आहे, मोदकवाली. तर ही मूर्ती सुद्धा तुम्हाला आता व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. पूजा करून सगळं पूजा साहित्य ताईंना पाठवायचं आहे, कारण ही जी ऑर्डर ताईंची आहे ही ऑर्डर ताईंची अमेरिकेतून आहे. ताई अमेरिकेमध्ये आपले व्हिडिओ बघून छान सेवा करते, त्यामुळे त्यांची एक इच्छा असते की शीतलताई तुझ्या हातून पूजा करूनच प्रत्येक गोष्ट मला पाठवून देशील. वक्रतुंड
महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. हे बघा गोड असे बाप्पा कसे बसलेले आहेत बघा. तर बाप्पा जाणार आहेत ताईंकडं. खूप सुंदर अशी बाप्पांची मूर्ती आहे. त्याचबरोबर बघा ताईंनी उशी आणि खाली बघा असे छान असे उशी लोड म्हणजे अलंकार घातले. तर उशी घेतली. बाप्पा विचार करतायत. आणि गोड असे बघा उंदीर मूषक सुद्धा आहेत. ही सुद्धा ताईंची बाप्पांची मूर्ती आहे बरं का. तर ह्यांची सुद्धा आपण पूजा करणार आहे. श्री गणेशाय नमः. त्यांची इच्छा होती की ते पूजेमध्ये तुझ्या ताई ठेव. हे गायची बाप्पा म्हणजे वासरासोबत जे बाप्पा आहेत ते सुद्धा ताईंचे आहेत. कारण बाहेरच्या देशामध्ये ताई म्हटल्या की एवढं चांगल्या कोरीव मूर्त्या किंवा असं आध्यात्मिक पूजा साहित्य मिळत नाहीये. त्यामुळे ताईंनी आपल्याकडे हे सगळं पूजा साहित्य ऑर्डर केलेलं आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटी आपल्याकडे असते, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्याचबरोबर ताईंनी बघा सुंदर असे वासरूसोबत म्हणजे वासरू आणि बाप्पा छान असा संवाद चाललाय, प्रेम करतायत. वासरू बाप्पांना चाटतंय अशी मूर्ती सुंदरशी आहे. ही सुद्धा ताईंची ऑर्डरची आहे. तर आज सगळ्या ताईंच्या मूर्त्या आज पूजेत ठेवायच्या आहेत. कारण अमेरिकेला सगळ्या गोष्टी ह्या पूजा साहित्याच्या जाणार आहेत. तुम्हाला की त्यांच्यासाठी स्पेशल व्हिडिओ का बनवतात ताई, आमचे का नाही बनवत. कारण कसं असतं जेव्हा जेव्हा वेळ असतो तेव्हा मी प्रत्येकाचाच पूजा साहित्य दाखवण्याचा प्रयत्न करते. पण दिवसातून 70-80 ऑर्डर असतात. प्रत्येकाचा व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही. माफ करा ताईंनो. पण तुम्ही हे पूजा साहित्य अगदी घर बसल्या तुम्हाला ऑर्डर करता येतं. त्याचबरोबर बघा थी रेझिनची जी मूर्ती आहे ही सुद्धा एक ताई आहेत बरं का भुसावळच्या, त्यांची आहे. तर त्याची सुद्धा आज विधिवत पूजा होणार आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. तरी ताईंची लक्ष्मी मातेची सुंदर आणि गोड अशी मूर्ती आहे बरं का. त्यांची सुद्धा आपण पूजा करणार आहे. त्याचसोबत बघा आपल्याकडे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ही जवादू पावडर मिळते. हे बघा ह्याला जवादू पावडर असं म्हणतात. कारण हिने माता लक्ष्मी ह्या पावडरीने आकर्षित होते. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आपल्याकडे ही जवादू पावडर मिळते. तर ही तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये मिळणार नाही, ती फक्त आपल्याकडेच मिळते. खूप चांगले ह्याचे रिझल्ट आहेत माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी. खूप सुंदर आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. तर ह्यांना अगोदरच अलंकरित करून घेतलेले, हळदी कुंकू वगैरे लावून घेतलेलं आहे. त्याचबरोबर बघा देवीला थोडंफार केशर, थोडंफार तुम्हाला केसर सुद्धा व्हायचं आहे. कारण माता लक्ष्मीला केसर फार प्रिय आहे. तर हे केसर जे आहे ते तुम्हाला आपल्याकडे सुद्धा मिळतं बरं का. केसर ह्याला म्हणतात. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 केसरची डब्बी तुम्हाला आपल्याकडे मिळते बरं का. हे ओरिजिनल केसर आहे. आता बऱ्याचशाच ताई विचारता ह्याचा वापर खाण्यासाठी चालतो का, तर तुम्ही हे केसर खाण्यासाठी सुद्धा यूज करू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं हे केसर आहे. तुम्ही खाण्यासाठी, दुधामध्ये, हलव्यासाठी वगैरे यूज करू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं हे केसर आपल्याकडे मिळते. माता लक्ष्मीला मी या चांदीच्या वाटीमध्ये नैवेद्य ठेवलेला आहे. कारण चांदी ही माता लक्ष्मीला प्रिय आहे. त्यामुळे तुम्हाला ही शंखचक्र गदा असणारी चांदीची वाटी हवी असल्यास व्हॉट्सअपला मेसेज करा. ह्या वाटीला अशी छानशी कडी सुद्धा आहे बरं का. त्यामुळे ही नैवेद्य वाटी आहे. बऱ्याचशाच ताईने ऑर्डर केले तर मी काजू आणि दुधाचा नैवेद्य दाखवते. किंवा कधी फळं असतात नैवेद्यामध्ये माता लक्ष्मीला प्रिय असणारे, तुम्ही मखाने दाखवू शकता नैवेद्यामध्ये. तर ही नैवेद्य वाटी आहे, ह्याला सुद्धा तुम्हाला अलंकरित करायचं आहे. तर खूप गोड अशी नैवेद्य वाटी आहे, तुम्ही बघू शकता. ह्याला अशा साईडनं कड्या सुद्धा आहेत. तर हे माता लक्ष्मीला तुम्ही असं नैवेद्य चांदीच्या वाटीमध्ये दाखवू शकता. कारण चांदी ही आपल्या घरातली हवा शुद्ध किंवा ऑक्साईड करण्याचं काम करते. त्यामुळे चांदीच्या वस्तू पूजेमध्ये असतील तर शुभ मानलं जातं. आणि माता लक्ष्मीला सुद्धा चांदी प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही चांदीची वाटी सुद्धा नैवेद्यासाठी घेऊ शकता माता लक्ष्मी सेवेसाठी. त्याचबरोबर बघा हा दुधाची लोटी म्हणजे तांब्या आहे छोटासा. माता लक्ष्मीला दूध ठेवते मी त्याच्यामध्ये.
तुम्ही हा तांब्यासुद्धा आपल्याकडं लवकरच उपलब्ध होईल. तर हा चांदीचा शुद्ध प्युअर तांब्या आहे. तर माता लक्ष्मीला ज्या ज्या पात्रात नैवेद्य ठेवाल त्याला तुम्ही अलंकरित करा. खूप छान अशी माता लक्ष्मीची सेवा आहे. बघा, माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवण्यासाठी आपण या चांदीच्या तांब्यामध्ये लोटेमध्ये आपण दूध घेतले. त्याच्यामध्ये आपल्याला केसर टाकायचे, कारण माता लक्ष्मीला हे केसर फार प्रिय आहे. त्यामुळे केसराच्या तुम्हाला 1-2 काड्या माता लक्ष्मीच्या सेवेसाठी नैवेद्यामध्ये टाकायच्या आहेत. तर केसर आपल्याकडे मिळतं, तुम्हाला सांगितले, तुम्ही खाण्यासाठी वापर करू शकता किंवा पूजेसाठी सुद्धा तुम्ही या केसराचा वापर करू शकता. अगदी चांगल्या क्वालिटीचं आपल्याकडे केसर मिळतं आणि नॅचरल आहे. त्यामुळे तुम्हाला कोणतेही साईड इफेक्ट होणार नाहीत. त्यासोबत ही शंखचक्र जी वाटी बघताय ती सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल. लक्ष्मीला अलंकरित करण्यासाठी ह्या आम्ही बांगड्या घेतलेल्या आहेत. तर लाल, पिवळ्या, हिरव्या तुम्ही अशा बांगड्या घ्यायच्या आहेत. आणि प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन सोबत ही सुद्धा पूजा माता लक्ष्मीची करायची आहे. किंवा मंगळवारी अशी माता लक्ष्मीची पूजा करा आणि शुक्रवारी कुंचन पूजा करा. पण ह्या पूजा खूप प्रभावी आहेत आणि ह्याच्यातून तुमची कर्जमुक्ती, अखंड लक्ष्मी प्राप्ती किंवा आर्थिक प्रगती सुधारते, लक्ष्मी स्थिर होण्यासाठी मदत होते. तर बघा, ह्या सगळ्या बांगड्या आहेत. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्यै महामाये. तर बघा, ह्याच्यामध्ये आपण पिवळ्या बांगड्या ठेवलेल्या आहेत, लाल ठेवलेल्या आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये हिरव्या बांगड्या ठेवणार आहे माता लक्ष्मीच्या सेवेसाठी. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्यै महामाये. श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. तर आता अशी लक्ष्मीची आपण पूजा करण्यासाठी बघा, कमळाची फुलं सुद्धा ठेवणार आहे. त्यासोबत हळकुंड तुम्हाला घ्यायचे आहे. तुम्हाला जसं शक्य असेल तुम्ही 7 हळकुंड घ्या किंवा 11 हळकुंड घेऊ शकता माता लक्ष्मीच्या सेवेसाठी. तुम्हाला जेवढे हळकुंड घेणं शक्य आहे तुम्ही अगदी तेवढे हळकुंड घेऊ शकता. इथं मी बघा एवढे हळकुंड घेतले. 21 घ्या, 11 घ्या किंवा 7 हळकुंड घ्या. माता लक्ष्मीला हळकुंड फार प्रिय आहेत बरं का. त्यामुळे हळकुंड आपल्या पूजेमध्ये असणं खूप गरजेचं आहे, कारण लक्ष्मी प्रतीक असं हळकुंडाला मानलं जातं. त्यामुळे हळकुंड म्हणजेच लक्ष्मीची प्राप्ती आणि लक्ष्मीची खूप मोठी सेवा. त्यामुळे तुमच्या देवपूजेमध्ये तुम्ही न चुकता हळकुंड हे नक्की ठेवा माता लक्ष्मीच्या, कारण माता लक्ष्मीला हळकुंड सर्वात जास्त प्रिय आहे. त्याचबरोबर बघा किती गोड असे बाप्पा बसलेले आहेत बघा. हे बघा, असे गोड बाप्पा बसलेत, उशीवाले बाप्पा. त्यासोबत ताईंची लक्ष्मीची मूर्ती आहे भुसावळच्या, ही पितळेची आहे. त्यासोबत बघा हे मोदकवाले गोड आणि क्यूट असे बाप्पा मोदक घेऊन बसलेले आहेत. त्याचबरोबर बघा गाय वासरूवाले बाप्पा आहेत. तर असे हे आपल्याकडे पूजा साहित्य मिळतं. तर बघा, आता इथं मला हा फोटो ठेवता येत नाही, पण लक्ष्मीची पूजा करताना न चुकता तुम्हाला धनाचा वर्षाव करणारा लक्ष्मी मोतीचा फोटो मातेचा ठेवायचा आहे. तर हा आपल्याकडे उपलब्ध आहे. बऱ्याचशाच त्या ऑर्डर करतायत. तर हा लक्ष्मी मातेचा फोटो आहे. तर हा ताईंचा आहे. तर तिची वेगळी पूजा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळेल. लक्ष्मीची ही पूजा झालेली आहे. तर ताईंचा फोटो सुद्धा बघा सेवेमध्ये ठेवलेला आहे, कारण हा धनाचा वर्षाव करणारा फोटो हा आपल्या व्यवसाय उद्योगामध्ये खूप यश देतो आणि आपल्याला चांगला आर्थिक लाभ सुद्धा होतो. त्यामुळे हा धनाचा वर्षाव करणारा फोटो बऱ्याचशाच ताई आपल्याकडं घेतात. तर हा असा धनाचा वर्षाव करणाराच फोटो आपल्या घरामध्ये असावा. त्यामुळे आपल्या घरामध्ये धनाची वाढ होते आणि आपल्या घरामध्ये बरकत येते. गजरे बघा त्या पिशवीत पाहू. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 तर बघा, धूपकोण आहे ते पूजेला 1 तास 1.5 तास लागतो आपल्याला. त्यामुळं एका वेळेस 2 धूपकोण लागतात. आता मी जो लावणार आहे तो धूपकोण वेगळा आहे. तर हा केशर चंद्रमन धूपकोण आहे आपल्याकडला. ह्याचा सुद्धा सुगंध खूप सुंदर येतो. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः.
ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. तर बघा आता ह्याची आपण पूजा करणार आहे. खूप विधिवत छान पूजा करणार आहे. त्याला कोठी असं म्हणतात. चांदीची ही कोठी आहे. तर खूप सुंदर आणि छान क्वालिटीची कोठी मी खास कस्टमाइज करून बनवून घेतली बरं का. तर चांदीची आहे प्युअर. आणि ज्यांना ज्यांना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. तर बघा ह्याचं सूप पण लवकरच बनवून येतं आहे. खूप कोरीव काम आहे बरं का ह्या कोठीचं. ह्याच्यामध्ये बघा आपल्या मिस्टरांच्या आपल्या नवऱ्याच्या चांगल्या प्रगतीसाठी किंवा आपलं सौभाग्य चांगलं राहण्यासाठी तुम्ही तुमच्या राशीचा गुरु हा चांगलं गुरुबळ राहण्यासाठी तुम्ही राशीची अंगठी ठेवू शकता किंवा ह्याच्यामध्ये तुमचं मंगळसूत्र किंवा तुम्ही कोणतेही दागिने ह्याच्यामध्ये ठेवू शकता. तर या कोटीची आज विधिवत सेवा आपण करणार आहे आणि तुम्हाला ती आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर आता बघा ही कोटी आपल्याला अशी ठेवायची आहे आणि त्या कोटीला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावून अलंकरित करून घ्यायचं आहे. तर आता ही जी तुम्ही कोठी बघताय ह्या कोटीला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावून अलंकरित करून घ्यायचं आहे. तर ही कोटी ही धनाची आहे. आपल्या घरी धनाची वाढ होते, आपलं सौभाग्य चांगलं राहतं किंवा आपल्या व्यवसाय उद्योगामध्ये आपल्याला यश मिळतं अशी ही धनाची कोटी आहे. तर ह्याला आधी हळद लावायची आहे आणि त्याच्यावरती कुंकू लावून आपल्याला अलंकरित करायचं आहे. तर बघा ही अशी धनाची सुंदर अशी चांदीची कोटी आहे. याला धनाची कोटी असं म्हणतात. तर ही कोटीला आपल्याला पूजात हळदी कुंकू आपण लावलं. तुम्ही ह्याला फुलामध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही वेगळ्या डिशमध्ये सुद्धा तुम्ही या कोटीला ठेवू शकता. जसं तुम्हाला शक्य असेल तुम्ही त्या प्रकारे सेवा करू शकता. तर ह्या कोटीमध्ये बघा हळदी कुंकू, ह्या कोटीमध्ये बघा तुम्हाला हळदी कुंकू अगोदर व्हायचं आहे. तर ही चांदीची कोटी आहे. ह्याला धनाची कोटी असं म्हणतात. आणि ह्या चांदीच्या कोटीमध्ये तुम्हाला हळदी कुंकू आता टाकायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः. सौभाग्य अलंकार. तुम्ही सौभाग्यासाठी चांगली प्रार्थना करू शकता की माझं सौभाग्य चांगलं राहू दे, माझं कुंकू चांगलं टिकू दे. माता लक्ष्मीला तुम्ही पूजा प्रार्थना करून तिची विधिवत पूजा करा. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मी असं हळदी कुंकू टाकलेलं आहे. आता हे हळदी कुंकू टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं धन टाकायचं आहे. तर ही धन आहे ते धने थोडेसे त्याच्यामध्ये त्या कोटीमध्ये टाकायचे आहेत. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री विष्णवे नमः. आपण लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूंची सेवा करतो कारण त्यांच्यासारखीच आपली जोडी ही अखंड राहावी, आपल्याला ही सौभाग्य माता लक्ष्मीसारखं प्राप्त व्हावं. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. विष्णू लक्ष्मी विष्णू नारायणची जोडी आमची राहू दे अशी प्रार्थना करा. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 आता ही तांदळाने आणि धान्याने कोटी भरली. आता तुम्ही त्या कोटीवरती तर ह्या कोटीवरती अगदी तुम्ही ह्या चांदीचा शिक्का सुद्धा असा ठेवू शकता माता लक्ष्मीचा किंवा तुम्ही ह्याच्यावरती असं एक कमळाचं फूल सुद्धा ठेवू शकता. माता लक्ष्मीचं कमळ हा माता लक्ष्मीला प्रिय आहे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे कमळाचं फूल आणि चांदीचा कॉईन जो तुमच्याकडे असतो तो तुम्ही ठेवू शकता. त्याचबरोबर बघा आता हे माझं सौभाग्य अलंकार माझं हे मंगळसूत्र आहे. तर हे मंगळसूत्र मी ह्याच्यावरती ठेवते. तर हे मंगळसूत्र ह्याच्यावरती ठेवायचं आहे आपल्याला आणि पुन्हा एकदा त्या मंगळसूत्राला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावून अलंकरित करायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री विष्णवे नमः. त्याच्यानंतर आपल्याला त्याला धुपानी वगैरे ओवाळून घ्यायचं आहे. तर अशी ही बघा आपण आपली सौभाग्याची ही कोटी किंवा आपल्या धनधान्याची कोटी किंवा ही सौभाग्य अलंकार पूजा करण्यासाठी आपण ही कोटी तुमच्यासाठी उपलब्ध केलेली आहे. तर ह्या कोटीला तुम्हाला जसं हवं अगदी तुम्ही तशा प्रकारे अलंकरित करू शकता. त्याचबरोबर बघा त्याच्यावरती तुम्हाला हे केसर सुद्धा थोडंफार आपल्या कोटीवरती टाकायचं आहे. हे केसर आहे. तर हे आपल्याकडे ओरिजिनल केसर मिळतं तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. तर ही केसरची डब्बी जी आहे ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याच्याबरोबर बघा तुम्हाला त्या कोटीवरती जवादू पावडर सुद्धा ठेवायची आहे. तर ही जवादू पावडर आहे ती लक्ष्मी मातेला प्रसन्न आणि सुगंधी करते. लक्ष्मी ह्या जवादू पावडरने लवकर आपल्याकडे आकर्षित होते. त्यामुळे ही सुद्धा थोडीफार आपल्याला त्या कोटीवर टाकायची. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. तर ही सुगंधी कोटी आहे ह्याची किंमत खूप कमी आहे. तुम्हाला ही सुद्धा मिळेल जवादू पावडर असं म्हणतात. त्यासोबत बघा
त्या कोटीला तुम्हाला गुलाबाच्या फुलाने किंवा त्या कोटीला तुम्हाला बघा पैशा नाण्याने किंवा धनाने अलंकारित करायचं आहे। आता या कोटीवरती बघा मी सगळे अलंकार, जसं की हे माझे जे कानातले आहेत तुम्ही बघू शकता। आता तुम्ही प्रत्येक वेळेस एकच प्रश्न विचारता की ताई कानातले कुठं केले, मंगळसूत्र कुठं बनवलं? तर चिंचवड गावामध्ये तुम्हाला माहिती आहे की पुणा गाडगीळ, तिथेच आमचे सगळे दागिने वगैरे असतात। कारण पुणा गाडगीळ हे ज्वेलर्स चांगलं आहे आणि त्यांच्याकडले दागिने हे खात्रीचे असतात। त्यामुळे हे जे मंगळसूत्र सुद्धा तुम्ही बघितलं ते सुद्धा पुणा गाडगीळमध्ये आहे। त्यासोबत हे मी कानातले बनवून घेतले होते, झुमके खूप सुंदर आहेत, कारण हे मला आमच्या ॲनिव्हर्सरीला गिफ्ट दिले होते। तर हे बघा, ह्याच्यामध्ये ह्याची सुद्धा मी अशी पूजा करते विधिवत। हे म्हणजे सगळे अलंकार जे की मंगळसूत्र, माझे सोनं नाणं सगळं मी ह्याच्यामध्ये ह्या कोटीमध्ये ठेवलेलं आहे। त्यासोबत बघा त्या कोटीला तुम्हाला गुलाबाच्या किंवा मोगऱ्याच्या गजऱ्याने सुद्धा तुम्हाला अलंकारित करायचं आहे। तर अशी ही आपण आपल्या सौभाग्यासाठी किंवा आपल्या घरातली धनधान्य वाढावे, आपल्या घरी कोणती चोरी होऊ नये। आता बऱ्याचशाच त्यांच्या घरी चोरीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलंय, कारण त्यांच्या घरामध्ये धनाची पूजा फक्त दिवाळीमध्येच होते, इतर दिवशी कधी धनाची पूजा होत नाही। पण तसं नाहीये, माता लक्ष्मीची सेवा किंवा धन म्हणजेच माता लक्ष्मी, त्यामुळे तुम्ही ही धनाची सेवा मंगळवारी शुक्रवारी सुद्धा अगदी करू शकता आणि ती सेवा तुम्हाला मनोभावे करायची आहे। त्याचबरोबर बघा, त्या सेवेमध्ये तुम्ही थोडीफार कॅश जर तुमच्याकडे असेल, तुम्ही ती कॅश सुद्धा, आता जो पहिला पगार असतो, जो पहिला आपला इन्कम असतो, जी पहिली पगाराची कॅश असते, त्या कॅशची सुद्धा विधिवत आपल्याला पूजा करायची आहे माता लक्ष्मीच्या दिवशी। शुक्रवारी मंगळवारी ही कॅश जी असते तुमच्या घरात, जसं की आता आमचं ट्रान्सपोर्टेशन आहे किंवा हे स्वामी मूर्ती आर्ट, तर त्याची पहिली पगार किंवा पहिला इन्कम असतो, आम्हाला आता स्टाफला पेमेंट सॅलरी द्यायचा असतो, तर आम्ही पहिल्यांदा तो माता लक्ष्मीच्या चरणाशी ठेवतो। आणि बघा, हे जे तुम्ही बघताय ह्याला बरोबर 1.5 वर्ष झाले, पण मी हे खर्च नाही केले, कारण ह्याच्यामध्ये एक सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी असते आणि हे आपली लक्ष्मी आहे, ही कधी मी खर्च करत नाही, मी दाखवत नाही व्हिडिओमध्ये, पण नित्य माझ्या पूजेमध्ये हे पैसे असतात। तर माता लक्ष्मीची पूजा करताना तुम्हाला सुद्धा हे पूजेमध्ये आपल्या ठेवायचे आहेत। त्याच्यावरती थोडंसं तुम्हाला धन पण ठेवायचं आहे। तर माता लक्ष्मीची मंगळवारी शुक्रवारी पूजा केली तर तुमच्या घरामध्ये कधीही धनाची कमी तुम्हाला पडणार नाही। त्याचबरोबर बघा, तुमच्या घरामध्ये कधीही पैशाची हानी होणार नाही। तांदूळ, अक्षदा वगैरे त्याच्यावरती व्हायचे आहेत, त्याच्यावरती हळदी कुंकू सुद्धा तुम्हाला व्हायचं आहे आणि ते धन जे आहे ते तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे, ना की खर्च करायचे किंवा ते धन कोणालाही द्यायचं नाहीये, कारण ते आपण विधिवत त्याची पूजा करतो। त्यामुळे हे जे तुम्ही पैसे आहेत ते आपल्याच कपाटामध्ये ठेवायचे आहेत। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। त्यासोबत बघा, तुम्हाला 2 कमळगट्ट्याचे मणी किंवा 7 माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये ठेवायचे आहेत। तर ही अशी आजची पूजा माता लक्ष्मीची मी तुम्हाला लक्ष्मी अखंड प्राप्तीसाठी किंवा तुमच्या घरामध्ये धनदौलत, पैसा टिकून राहण्यासाठी सांगितलेली आहे। तर ज्या ताईंना ही पूजा आवडते त्या ताईंनी ही पूजा करा, कारण कसं असतं, आता बऱ्याच ताई म्हणतील की एवढ्या पूजा अर्चा करायला आम्हाला वेळ भेटत नाही, आम्ही कसे करू? कारण वेळ असेल, कसं असतं, तुम्ही एवढं कष्ट करून पैसा कमवताय तर त्या पैशाला तुम्हाला योग्य फळ मिळावं असं प्रत्येकालाच वाटत असतं। त्यामुळे तुम्ही सुद्धा ही छानशी पूजा करा आणि तुम्ही सुद्धा माता लक्ष्मीचा हा कृपा आशीर्वाद पूजेचा प्राप्त करा। तर तुम्ही आता जे गुलाबाचं फूल बघताय त्याच्यामध्ये मी चांदीचं फूल ठेवलेलं आहे बरं का। तर बऱ्याचशाच ताई विचारतीलच, चांदीची फुलं जे कमळाचे आहेत ती मी त्या गुलाबाच्या फुलामध्ये ठेवतीये, कारण माता लक्ष्मीला चांदी फार प्रिय आहे। बघा, अशी गुलाबाच्या फुलामध्ये ही चांदीची फुलं मी ठेवून माता लक्ष्मीच्या चरणाशी वाहिलेली आहेत। तर तुम्ही सुद्धा माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी ही कमळाची 2 किंवा 5 किंवा 7 अशा क्वांटिटीमध्ये ही फुलं तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता, कारण आपल्याकडे सगळ्या प्रकारची चांदी मिळते, तुम्हाला माहिती आहे। म्हणजे चांदीची फुलं, चांदीचं श्रीफळ, चांदीचं मोती, त्यासोबत बघा आपण जी पोटलीची पूजा केली त्याला सुद्धा आपल्याला एक फूल व्हायचं आहे। तर हे फूल असं मी ठेवते, हे बघा चांदीचं फूल त्याच्यामध्ये मी ठेवलेलं आहे। तर चांदीची जी फुलं आहेत ती कमळाची फुलं आहेत, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आपल्याकडे चांदीची कमळाची फुलं मिळतात। तर ही फूल आहे ते 390 रुपयाला एक फूल मिळतं आपल्याकडे चांदीचं। तर हे सुद्धा माता लक्ष्मीच्या चरणाशी आपल्याला व्हायचं आहे। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। 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 तर अशी ही आजची माता लक्ष्मीची छानशी पूजा झालेली आहे।
तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माता लक्ष्मीला आपण नैवेद्यासाठी सुद्धा काजू आणि दुधाचा नैवेद्य सुद्धा दाखवलेला आहे. तुम्ही बघू शकता शंखचक्र जी वाटी आहे त्यासुद्धा आपल्याकडे नैवेद्याच्या मिळतात, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. तर ह्या वाट्या ज्यांना हव्या आहेत त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा. त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीची तुम्हाला जी पूजा साहित्य हवं अगदी तुम्हाला घरपोच मिळेल. तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी मी ही नॅचरल केसरहीन अगरबत्ती घेते, कारण सुगंध खूप छान आहे. तर ही केसरहीन अगरबत्ती जी आहे ती फक्त तुम्हाला 115 रुपयाला अगदी मिळते. तर ह्याला केसरहीन अगरबत्ती खूप सुगंधी छान आहे, कस्तुरी आहे त्याच्यामध्ये. त्यासोबत माता लक्ष्मीला आवडणारी रोज अगरबत्ती म्हणजे गुलाब अगरबत्ती रोजवूड, तर ह्याची प्राईस सुद्धा 130 रुपये आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची अगरबत्ती आहे. त्याचबरोबर बघा नक्षत्रम केवडा, ही नक्षत्रम केवडा अगरबत्ती आहे. ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर ही नक्षत्रम केवडा अगरबत्ती ऑर्डर करायची आहे. भगवान विष्णूंना प्रिय असणारी नक्षत्रम केवडा 175 रुपये. त्याचबरोबर बघा भीमसेन अगरबत्ती 165 रुपयाला आहे. तुमच्या घरातली निगेटिव्हिटी दूर करते आणि शुद्ध कापरापासून आणि तुळशीपासून बनलेली ही भीमसेन अगरबत्ती आहे. त्याचबरोबर बघा रुद्राक्ष अगरबत्ती, तुम्हाला रुद्राक्ष अगरबत्ती सर्वांनाच माहिती आहे. तर 1-1.5 तास बरोबर चालते. बरोबर एक स्टिक लावायची आहे, 1 ते 1.5 तास बरोबर चालते. याचं लर्निंग आहे त्यामुळे ही लॉंग चालते आणि तुम्ही ही सुद्धा अगरबत्ती रुद्राक्ष आपल्याकडे घेऊ शकता. त्याचबरोबर बघा चाफा, तुमच्याकडे चाफा मिळत नसेल तर अशा वेळी तुम्ही चाफ्याची अगरबत्ती सुद्धा देवी देवतांना लावू शकता. तर अशी ही आजची पूजा होती आणि काही पूजा सामग्री तुम्हाला मी दाखवली. त्याचबरोबर बघा तुम्ही जे आपल्याकडे आता जी तुम्ही कोठीची पूजा केली त्या कोटीमध्ये अगदी तुम्ही दागिने नसतील किंवा तुमच्याकडे काहीच नसेल त्या कोटीमध्ये ठेवायला, तर तुम्ही त्या कोटीमध्ये हे मोती सुद्धा ठेवू शकतात. हे कोटीमध्ये भरपूर ही कोटी फुल भरलेली आहे बरं का धनानी, त्याच्यामध्ये जागा नाहीये. तरी पण मी 1-2 मोती त्याच्यामध्ये टाकणार आहे, कारण ह्या कोटीमध्ये धनाचं आणि मोत्याची रत्न पाहिजेत. कारण माता लक्ष्मीला धनप्रिय असल्यामुळं ह्या कोटीमध्ये आपण धन आणि रत्न ठेवणार आहे. काही रत्न बघा, काही धन बघा, रत्न ह्याच्यावरती ह्या कोटीवरती बसलेले आहेत. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये अगदी तांदळाच्या ऐवजी थोडे तांदूळ, थोडे धन आणि थोडी नाही का मोती टाकू शकता. आणि त्याच्यावरती मी हे फूल ठेवते. ह्याच्यामध्ये चांदीचं फूल मी माता लक्ष्मीला प्रिय असणारं कमळ ठेवलेलं आहे. त्याचबरोबर बघा मी ह्याच्यामध्ये हे बाकीचे मोती ठेवते. ओम श्री महालक्ष्मी देव्य. माता लक्ष्मीला मोती फार प्रिय आहे, त्यामुळे आपण मोती सुद्धा पूजेमध्ये ठेवायचे आहेत. तर अशी ही आजची पूजा होती. अशी आजची माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी किंवा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण ही कोठीची सेवा केली. तर तुम्ही ही कोठीची सेवा बघितलीच, तर लक्ष्मी प्राप्ती किंवा अखंड लक्ष्मी किंवा आपलं धन चांगल्या प्रकारे घरात राहावं, चोरी जाऊ नये. आणि बऱ्याच ठिकाणी आजकाल चोरी होते असं मी ऐकते बरं का. धनाची चोरी का होते? कारण आपण जे धन आहे त्या धनाची व्यवस्थित पूजा करत नाही, त्या धनाचं व्यवस्थित आपण संरक्षण करत नाही. कारण धन म्हणजे माता लक्ष्मी आणि ती स्थिर नसते, त्यामुळे आपल्या घरामध्ये चोरीचं प्रमाण वाढतं. त्यामुळे धनाच्या कोटीची तुम्ही सेवा करा. त्याचबरोबर बघा हे बाप्पा जे आहेत, आता बऱ्याच ताई म्हणतील की हे बाप्पा पूजेमध्ये चालतात का ताई? तर का नाही चालत? कारण ह्यांचं मटेरियल रेझिन आहे, खूप कोरीव रेखीव आहेत. किंवा तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायची असते किंवा लहान बाळांसाठी सुद्धा ही कोटी खूप म्हणजे ही खूप छान अशी गणपती बाप्पांची मूर्ती आहे. तर तुम्ही पाठीमाग बघा वासरासोबत बाप्पा बसलेले आहेत. त्याचबरोबर बघा इथं जे बसलेत ते बाप्पा उशी घेऊन बसलेले आहेत, उशी आणि उंदीर. तर सुंदर अशा आपल्याकडे बाप्पांच्या मूर्त्या मिळतात. त्यासोबत बघा ही लक्ष्मी माते सुद्धा ताईंची मूर्ती आहे. तर आपल्याकडे जे तुम्ही पूजा साहित्य बघताय ते सगळं तुम्हाला आपल्याकडे मिळणार आहे. मोती, कमळाची फुलं, लाल फुलं, त्यासोबत हिरव्या बांगड्या, सगळ्या बांगड्या, हळकुंड. तर अशी माता लक्ष्मीची छानशी गोडशी पूजा झालेली आहे. त्यासोबत बघा आशीर्वाद मुद्रेमध्ये सकाळी स्वामींची पूजा केली, तर ते स्वामी माऊली सुद्धा ताईंकडे जाणार आहेत. बऱ्याचशाच ताईंची स्वामींची आशीर्वाद मुद्रेमध्ये गाडीमध्ये ठेवण्यासाठी बऱ्याच ताई मूर्ती आपल्याकडे ऑर्डर करतायत. तर अशी प्रत्येकाने मंगळवारी शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करा. तुमचं धन कधी चोरीला जाणार नाही, तुमच्या घरामध्ये कधीही अडीअडचणी येणार नाहीत. कायम तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहील आणि तुम्हाला सुद्धा असाच धनाचा लाभ होईल. तुमच्या घरातलं धन दिवसेंदिवस वाढेल. ह्या धनाच्या कोटीमध्ये तुम्हाला चांदीची ही सेवा करायची आहे. तर ह्या कोटीची जास्त काही प्राइस नाहीये, कारण ही चांदी आहे. तुम्ही बघितलेलं आहे, साईज वगैरे तुम्हाला व्हॉट्सअपला मिळेलच. तर हा तुपाचा दिवा बघा अजून चाललाय. 2 तास, 2.5 तास, 3 तास म्हणजे बरोबर 3 तासात चालतो. तुपाचा शुद्ध पंथी नक्की लावायची देवाची पूजा करताना. तर ही कोटी आहे ती तुम्हाला जवळपास जास्त कॉस्टली नाहीये. जवळपास तुम्हाला ही कोटी आहे ती 3700 रुपयामध्ये ही कोटी मिळते. ह्याची प्राइस आहे, कारण ही चांदी आहे बरं का. त्यामुळे त्याचबरोबर ही लक्ष्मी मातेची मूर्ती आहे ती 2400
90 रुपयाला तुम्हाला मिळते. तर खूप सुंदर अशी लक्ष्मी मातेची मूर्ती आहे. आता ह्या बाप्पांची मूर्ती जी तुम्ही बघितली उशीवाली, त्यांची प्राइस आहे 750 रुपये. त्याचबरोबर हे मोदकवाले बाप्पा आहेत, त्यांची प्राइस सुद्धा 750 रुपये आहे. आणि हे जे तुम्ही बघताय गाय वासरावाले बाप्पा आहे, त्यांची प्राइस बघा. ही चांदीची जी वाटी तुम्ही बघताय नैवेद्याची, ही सुद्धा आपल्याकडे मिळते. कढीवाली चांदीची नैवेद्याची वाटी आणि ही लोटी हे आपल्याकडं तांब्या नाहीये, पण येणार आहे काही दिवसामध्ये. त्यासोबत हा फोटो जो तुम्ही बघताय लक्ष्मी मातेचा, तो फोटो सुद्धा तुम्हाला धनाचा वर्षाव करणारा मिळणार आहे. त्या फोटोची प्राइस आहे 570 रुपये. तर धनाचा वर्षाव करणारा फोटो, कारण काही प्राइस मला माहीत नसतात बरं का, वेबसाईटवरती टाकलेले असतात. त्यामुळे तुम्ही प्राइसचं कधी कन्फ्युजन किंवा गैरसमज करू नका, कारण कमी जास्त होतं ब्रासमध्ये सुद्धा. आता बऱ्याच ताई म्हणतात दिवाळीमध्ये ज्या किमतीमध्ये अष्टलक्ष्मी दिवा दिला त्याच द्या, कारण आता वर्ष होईल किमती ब्रासच्या ह्या वाढतात बरं का. त्याचबरोबर हे फुलं मोती हे सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतील. वासरूवाले जे बाप्पा आहेत त्यांची प्राइस आहे 1150 रुपये. तर असं हे आपल्याकडे पूजा साहित्य मिळतं. ज्यांना हवं त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. तर बघा ही पर्स आहे, पहिलीच आपले पल्लवी उमरे ताई आहेत त्यांनी ऑर्डर केली आहे. शॉर्ट व्हिडिओ मी बनवला होता या पर्सचा. तर तिची एकच इच्छा होती की शीतल तुझ्या हाताने या पर्सची मला पूजा करून पाठव, कारण त्याच्यामध्ये ती तिच्या बिझनेसचे पैसे ठेवणार आहे. काकू लावा हळदी कुंकू. प्रार्थना करा की तिच्याकडे धनाची वाढ होऊ दे आणि तिला चांगला आशीर्वाद मिळू दे, माता लक्ष्मीचा बरकत होऊ दे. ह्यात थोडंसं धन टाका, उघडा ना, धन टाका थोडंसं, त्यात अक्षता पण टाका. इथंच ठेवा. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी. फुल टाका, एक फुल. तरी पल्लवी उमरे बार्शी त्यांची ही पर्स आहे. तर त्यांनी ही पहिली पर्स ऑर्डर केली, कारण वटपौर्णिमा स्पेशल पर्सचं आपल्याकडे कलेक्शन आलेलं आहे. कारण बऱ्याच ताईंनी माझ्या एका रील्समध्ये पर्स बघा. आता हे अत्तरसुद्धा काकूने लावले गुलाबाचं, कारण लक्ष्मी मातेला प्रिय आहे. तर प्रत्येकाची एकच इच्छा असते की तुझ्या हाताने पूजा करून पाठव. कारण कसं आहे की ही पर्स जी आहे ती बऱ्याच रील्समध्ये माझ्या होती, बऱ्याच ताई मागत होत्या, पण ह्याची क्वालिटी खूप चांगली आहे बरं का. 2-2.5 वर्ष काही होत नाही. तुम्ही एखाद्याला गिफ्ट वगैरे देऊ शकता. साडी वगैरे देण्यापेक्षा हा बेस्ट ऑप्शन आहे. त्यामुळं तुम्ही ही पर्स कोणाला गिफ्ट देण्यासाठी किंवा स्वतःसाठी सुद्धा खूप छान आहे. ह्याच्यामध्ये मोबाईल बसतो, पैसे बसतात, चावी बसते, बऱ्याचशाच गोष्टी या पर्समध्ये बसतात. आणि खूप सुंदर 4 कप्पे आहेत बरं का. ह्याला खूप सुंदर क्वालिटीची आहे. 4 कप्प्याची पर्स आहे. तर खूप सुंदर क्वालिटीची पर्स आहे. प्रत्येकाला व्यवसायासाठी किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्या हातामध्ये लक्ष्मी टिकून राहावी म्हणून मी माझ्या हाताने पूजा करूनच ही पर्स प्रत्येकाला देणार आहे, ज्या ताई ऑर्डर करतील त्यांना. तर ही पर्स अशी पल्लवी उमरेंची आहे, त्यांची विधिवत पूजा झालेली आहे. त्याचबरोबर बघा हा ज्ञानकमळ रांगोळी साचा आहे. हा ज्यांना हवा त्यांनी सुद्धा व्हॉट्सअप मेसेज करा. हा ज्ञानकमळ रांगोळी साचा तुम्हाला घरपोच मिळेल. त्याचबरोबर हे बाप्पा गोडशे ताईंचे आहेत, पूजा झाली आहे. त्याचबरोबर लक्ष्मीचा धनाचा वर्षाव करणारा फोटो मिळेल. आता हा गजरा खरंच हे मुंबईवरून आलाय बरं का. तर त्या ताईंचं गिफ्ट पण तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. तर त्या ताईंनी गजरा आणि एक भेटवस्तू माझ्यासाठी पाठवली, कारण ते आपले सबस्क्रायबर आहेत आणि त्यांनी धनलक्ष्मी कुंचन सेवा केल्यावरती त्यांचं शॉप खूप चांगलं चालतंय म्हणून त्यांनी भेट पाठवली. ती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. त्यासोबत बघा आता वटपौर्णिमा येते. तर वटपौर्णिमेसाठी हे पूजा साहित्य किट तुम्हाला आपल्याकडे मिळतं. वटपौर्णिमेसाठी पूजा साहित्य किट सगळं ह्याच्यामध्ये पूजा साहित्य किट आहे. तर वटपौर्णिमा स्पेशल पूजा साहित्य किट आहे. ज्या ताईंना हवं तरी लवकरात लवकर हे वटपौर्णिमा पूजा साहित्य ऑर्डर करायचं आहे. त्यासोबत बघा असं एक चित्रीकरण पण तुम्हाला मिळतं, जसं की सुवासिनी वडाची पूजा करतायत हे सुद्धा तुम्हाला मिळेल. वट सावित्री. त्याचबरोबर बऱ्याच जणांना ओवाळायला जाता येत नाही, त्यावेळेस तुम्ही हे चित्र ठेवून सुद्धा घरामध्ये फांदी तोडून आणायची आणि हे चित्र ठेवायचं आणि पूजा करायची. किंवा फांदी आपलं कसं आपण काय म्हणतो झाडं तोडायची नाही, काही ठिकाणी वटवृक्ष नसतो आणि फांदी न तोडता सुद्धा पूजा होते. हे चित्र लावून सुद्धा तुम्ही वटपौर्णिमेची पूजा घरच्या घरी करू शकता. त्याचबरोबर बघा जो किटमध्ये धागा आहे, आता वड केवढा मोठा आहे माहित नाही, काही वड मोठा असतो, तर तुम्ही एक सिंगल धागा सुद्धा आपल्याकडे घेऊ शकता. किटमधला धागा आहे तो छोटा येतो, तर वडाला पुरतो 7 फेऱ्या, पण वड कसा आहे त्याच्यावर डिपेंड करतं. त्यामुळे तुम्ही हे किट सुद्धा मागवू शकता. आणि वटपौर्णिमेसाठी मिळण्यासाठी आजच तुम्हाला हे ऑर्डर करायचं आहे, कारण कुरिअर कधी मिळेल त्याच्यावर डिपेंड करतं. तुम्हाला वटपौर्णिमेपर्यंत कुरिअर मिळावा असं वाटत असेल तर लवकरात लवकर हे वटपौर्णिमा पूजा साहित्य किट ऑर्डर करा. तर अशी छानशी माता लक्ष्मीची पूजा झाली. आणि तुम्हाला माहिती आहे का, ही कोटी मी खूप दिवसापासून जवळपास 3 वर्ष झालं मी शोधत होते, पण मला कोणी बनवून दिली नाही. कारण ही कोटी खूप अवघड आहे बनवणं आणि खूप चांगली क्वालिटी जाड आहे, चांदीची आहे बरं का.
त्याच्यामध्ये तुम्ही सोनं नाणं धन ठेवू शकता. त्यामुळे आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला छान कमेंट गोड करायची. आता बऱ्याचदा मला ती गाय मागतील, कारण ती गाय जी तुम्ही बघताय ती गाय खूप सुंदर आहे बरं का, कारण मला खूप आवडते, खूप मोठ्या साईजमध्ये आहे. तर ती गायची प्राईज आहे ती 1950 रुपयाची मोठी गाय वासरू आपल्या देवघरामधलं आहे. आता ते ताई बऱ्याचशाच बुकिंग आहे त्यांचं, तर ते तुम्हाला कुरिअर सोमवार नंतर गाई वासराचं मिळेल. किती प्राईज आहे तर बघा तुम्ही ज्यांना ज्यांना वटपौर्णिमा किट हवा आहे त्यांनी सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करा. तर असं ही आजची पूजा छान शोधे बघा. बरोबर 2.5 तास हा दिवा चालला, 2.5 तास सेवा चालली आणि तुळशी वृंदावन साचा. त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी रोज गुलाब, केवडा गुलाब भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही लावू शकता. हे कस्तुरी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, त्याचबरोबर स्वामींना लावण्यासाठी हा हिना. त्याचबरोबर हे अगरबत्ती स्टँड आहे बरं का, डमरू, ह्याला तबला, 5 कलर ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. केशरी आहे, हा पिवळा आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हिरवा आणि ग्रीन मिळेल. तर असा रेड, तर हा तबला स्टँड आहे अगरबत्तीसाठी. ज्या ज्या ताईंना हवा त्यांनी हा तबला स्टँड ऑर्डर केला तरी चालेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही माझ्या नवीन असाल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.